हे एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज माझी स्वयंपाक बनवायची अजिबात इच्छा होत नव्हती, म्हणून मी पिलूला सहजच बोललं की आज डोसा खायला जायचं का? पण आणि विचार केला की जाऊ दे, उगा आपला साधा डाळ भात बनवून खावावा, कारण बाहेर तर पाऊस चालू होता. पण पिलू काय बाबा जिद्दच करायला लागली, नाही 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 मम्मा, मला जायचंच आहे डोसा खायला. मग आम्ही ठरवलं की चल मग जाऊन येऊयात. मस्तपैकी तयार होऊन आम्ही निघालो. बाहेर असा छान पाऊस पडत होता. पावसामुळेच वाटत होतं की जाऊ दे, उगा डाळ भात बनवून खावा. पण पिलू काय आता ऐकतच नव्हती, म्हणून निघालो रिक्षात बसून. काही वेळानंतर आम्ही डोसा सेंटरला पोहोचलो. पण काय बाबा, तिथे पण गेल्यानंतर आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं, कारण आज तिथे खूपच गर्दी होती. बहुतेक आज सगळ्यांनाच माझ्यासारखा स्वयंपाक बनवावा वाटत नसेल किंवा डोसा खायची इच्छा होत असेल. मग तिथे पोहोचल्यानंतर पण आम्हाला असं वेटिंगला थांबावं लागलं. मग थोड्या वेळानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि नंतर मग मी वेटिंग कार्ड, काय बोलतात आपलं, मेनू कार्ड हातात घेतलं. मग पिलूला नेहमीप्रमाणे साधा प्लेन डोसा आणि माझ्यासाठी जिनी डोसा आणि ह्यांच्यासाठी म्हणजे आपलं मसाला उत्तप्पा मागवला. मी काय बाबा, माझा डोसा आल्याबरोबर चालूच झाले खायला, कारण मला जोरदार भूक लागली होती. रात्रीचे एकतर 10:30 वाजलेले. मग मी घेतलं खायला. पिलूचं तर काय वेगळंच चालू असतं, तिचं खाणं सोडून नुसतं पिण्यावर लक्ष केंद्रित करते ती. तिचं काय नुसतं मिरिंडा प्यायचं लक्ष, दुसरं काय. मग आमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर पण हलकासा पाऊस पडत होता, म्हणून आम्ही थोडा वेळ तिथेही थांबलो. मग काही वेळानंतर आम्ही घरी जायला निघालो. काही वेळ अंतरावरच आम्हाला रिक्षा भेटली. तर नंतर भेटूयात दुसऱ्या व्लॉगमध्ये. चला तर मग, बाय बाय.